शिवसेनेचे नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे। तथापि जामसांडेकर हत्येप्रकरणी गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने या खंडणी प्रकरणामध्ये निर्दोष सुटका झाली असली तरी गवळी याला कारागृहामध्येच राहावं लागतंय। तर गवळीसह धाकटा भाऊ विजय अहिर आणि टोळीतील 5 सदस्यांची विशेष मोक्का न्यायालयाने या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे। या प्रकरणी एकूण 9 आरोपींचा समावेश होता, त्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला, एक जण माफीचा साक्षीदार झाला। सरकारी पक्षाने आरोपींच्या विरोधात कोर्टामध्ये सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता सरकारी पक्षाला आरोपींवरील आरोप सिद्ध करता आले नाहीत, त्यामुळे गवळीसह अन्य आरोपींना मोक्कांतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवता येणार नाही असं कोर्टाने आपल्या आदेशामध्ये नमूद केलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।